जळगाव विधान परिषदच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। एका जागेसाठी जळगाव येथे आज मतदान होत आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यात आज 7 केंद्रावरती एका जागेसाठी मतदान होत आहे। आपण आता आहोत जळगाव तहसील कार्यालयातील एका केंद्रावर, ज्या ठिकाणी मतदान आज प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या सोबत आहेत आघाडीचे शरद तायडे, यासोबत बंडखोर नेत्या रेश्माताई काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असले। दरम्यान अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे आणि त्यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा दिलेला आहे। सोबत बंडखोर नेत्या रेश्माताई काळे यांनी देखील नंदकिशोर महाजन यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। दरम्यान आता तसं बघितलं तर महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात सरळ लढत असल्या कारणामुळे ही लढत दोघांमध्येच होणार आहे। दरम्यान आज ही निवडणूक असल्या कारणामुळे या निवडणुकीसाठी जवळपास 630 मतदार हे आज मतदान करणार आहे। यामध्ये 315 पुरुष मतदार असून 315 महिला मतदार आहेत। दरम्यान आज ही निवडणुकीची प्रक्रिया सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत राबवण्यात येणार आहे। या उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीमध्ये बंद होणार असून याचा निकाल 22 तारखेला लागणार आहे। त्यामुळे आता नेमकं या विधान परिषद निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।